नमस्कार, मी सोमेश कोलगे तुमच्या सगळ्यांचं एबीपी माझाच्या गल्ली टू दिल्ली या डिजिटल कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। आज विषय आहे अर्थातच विजय शिवतारे यांच्यासोबत अजित पवारांच्या झालेल्या तहाचा आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा। मित्रांनो, या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेली जाणारी निवडणूक आणि मतदारसंघ कोणता असेल तर तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ असणार आहे। आणि विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात होणार आहे। त्याचं कारण त्या ठिकाणी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणूक लढणार आहेत, ज्या देशभरातील आघाडीचे नेते समजले जाणारे शरद पवार आणि पवार कुटुंबियांचा वारसा नेणाऱ्या नेत्या किंबहुना खासदार त्यांचा वारसा क्लेम करतात अशा सुप्रिया सुळे आहेत। तर त्यांच्या विरोधामध्ये यावेळी त्यांच्याच चुलत भाऊ अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत। त्यामुळे या दोघांची निवडणूक, या निवडणुकीत नेमकं काय घडणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। कारण त्याचं निश्चितच एक कारण म्हणजे शरद पवारांचा बारामती हा गड आणि त्या गडाला सुरुंग लावण्यात महायुतीला नरेंद्र मोदींना, देवेंद्र फडणवीसांना यश येणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल। आणि यावेळी त्यांच्याच घरातील एक उमेदवार एकमेकांच्या विरोधात असेल। खरं तर उत्तरेकडील राजकारणात असं आजपर्यंत अनेकदा घडलंय की सासू विरुद्ध सून, किंबहुना काही ठिकाणी सासरे एका पक्षात असतात, सून दुसऱ्या पक्षामध्ये असते। अपर्णा यादव यांचं नाव त्यासाठी अनेकदा चर्चिलं जातं की त्यांचं संपूर्ण कुटुंब हे समाजवादी पक्षाकडे असताना त्या मात्र भारतीय जनता पक्षाकडे असतात उत्तर प्रदेशमध्ये। तर अशी स्थिती ही उत्तरेतील राजकारणासाठी नवी नाहीये, परंतु निश्चितच महाराष्ट्रामध्ये मात्र एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढतायत किंवा एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत, हे चित्र आजपर्यंत कधी महाराष्ट्राने इतकं प्रकर्षाने पाहिलं नव्हतं। एक राज ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा अपवाद सोडला तर त्यामुळे सुद्धा ते केवळ छोटं मोठं निवडणुकांचं भांडण न राहता प्रत्यक्ष एक वेगळा पक्षच राज ठाकरेंनी स्थापन केला आहे। परंतु एखाद्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या पक्षाच्या आश्रयाला जाऊन एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणं असं कधी झालं नव्हतं। आता बारामतीमध्ये ते घडणार आहे। त्यामुळे बारामतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल, संपूर्ण देशभरामध्ये या निवडणुकीची चर्चा होईल आणि विशेषतः शरद पवारांना आंतरराष्ट्रीय पातळीवरही इतर देशांमध्ये स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे। त्यामुळे या निवडणुकांच्या परिणामांची चर्चा जर तिथे सुप्रिया सुळे हरल्या तर कदाचित त्या इतर देशांमधील त्या इतर वर्तुळांमध्ये सुद्धा होऊ शकते जिथे जिथे शरद पवारांचं नाव पोहोचलेलं आहे। आता या सगळ्या निवडणुकांमध्ये अजितदादांनी आपल्या बाजूनी आपला उमेदवार घोषित केला, त्यांच्या पत्नी या स्वतः लोकसभा निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित आहे। त्या राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष याच्या संयुक्त या महायुतीच्या उमेदवार म्हणून त्या लोकांपुढे येणार आहेत, हे सुद्धा स्पष्ट झालेलं असताना विजय शिवतारे यांनी मात्र अजित पवारांचं टेन्शन थोडंसं वाढवलं होतं। त्याचं कारण असं आहे की विजय शिवतारेंच्या बाबतीत एक जे प्रसिद्ध वाक्य अजित पवार 2019च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी म्हणाले होते की शिवतारे तू निवडून कसा येतो ते बघतो आता। आणि अजित पवारांच्या या वाक्यानंतर विजय शिवतारे जे मंत्री होते त्यावेळेसच्या सरकारमध्ये त्यांना स्वतःच्या मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। विजय शिवतारेंचा पराभव झाला होता आणि त्यानंतर अजितदादांचं हे वाक्य प्रचंड ट्रेंड झालं होतं, व्हायरल झालं होतं की अजितदादांनी आव्हान दिलं आणि शिवतारे निवडणुकीमध्ये पडले, मंत्री असूनही पडले। त्यामुळे त्यांच्या पराभवाची चर्चा ही फार मोठ्या प्रमाणावर झाली होती। ते विजय शिवतारे त्यावेळी शिवसेनेसोबत होते, त्यानंतर ते आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करतायत। परंतु या विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवारांची उमेदवारी जवळपास घोषित झाल्यानंतर सुद्धा आपलं बंडाचं निशाण कायम ठेवलं होतं आणि त्यांच्या निशाण्यावर कायम अजित पवार होते। तुम्ही लक्षात घ्या की बारामती लोकसभा मतदारसंघ किंबहुना देशातील अनेक मतदारसंघ लोकसभेचे हे 6 विधानसभा मतदारसंघांनी तयार झालेले आहेत सध्याच्या स्थितीत। आणि त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघातील जे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये जवळपास 4 मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची जबरदस्त ताकद आहे, त्यांचेच आमदारही तिथून निवडून येतात। त्यामुळे भाजपकडे बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 जवळपास जे बुरुज आहेत ते भाजपचे पक्के आहेत।
फक्त दोन, एक बारामती आणि इंदापूर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये जर अजितदादांना बाजू सांभाळून घेता आली तरच ते सुप्रिया सुळेंना पराभूत करू शकतात। आणि त्यामुळे विजय शिवतारेंनी दिलेल्या आव्हानाचा परिणाम हा अजितदादांवर नकारात्मक होत होता। तो जसा परसेप्शनच्या दृष्टीने नकारात्मक होत होता तसाच तो अरिथमॅटिकली सुद्धा, आकड्यांच्या दृष्टीने सुद्धा अजितदादांचं नुकसान करणारा ठरू शकला असता। आणि विजय शिवतारेंची एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली, पण त्यानंतर सुद्धा विजय शिवतारेंनी आपल्या बंडाचं निशाण शांत करायचे कुठेही नाव काढलं नाही। त्या उलट ते आपला बंडाचा झेंडा हा उंचच उंच नेत राहिले आणि त्यांनी अजितदादांसमोर नवनवी आव्हानं उभी केली। रोज माध्यमांसाठी सुद्धा एक आवडीचा विषय, एक आवडीची बातमी होती की विजय शिवतारे, ज्यांना अजित पवारांनी 2019 साली पराभव सारला होता, ते विजय शिवतारे आज अजितदादांना आव्हान देत आहेत। आणि अजितदादा ज्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक स्वतःच्या प्रतिष्ठेची केली आहे, आपल्या पत्नी यांनाच थेट उमेदवार करून, आणि त्यासमोर सुप्रिया सुळेंसारख्या उमेदवार आहेत, तर अशा पार्श्वभूमीवर अजितदादांचं कुठेतरी टेन्शन, किंबहुना कुठेतरी महायुतीचं टेन्शन वाढवणारी भूमिका ही विजय शिवतारे घेत होते। मग या सगळ्यात विजय शिवतारे शांत का होत नव्हते? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या पक्षाचे सर्व आहेत, त्याच पक्षात विजय शिवतारे काम करतात, त्या शिवसेनेचे ते पदाधिकारी आहेत, पण तरी सुद्धा ते अजितदादांना थेटपणे आणि एक ठोक आव्हान देत होते। मग या सगळ्याचा परिणाम आणि या सगळ्याचा अर्थ, अन्वयार्थ जर लावायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे विजय शिवतारे कोणाची तरी वाट पाहत होते। ते कोणाच्या मेसेजची वाट पाहत होते? तर उत्तर निश्चितच स्पष्ट आहे, ते म्हणजे सागर बंगल्यावरील देवेंद्र फडणवीस यांच्या निरोपाची वाट विजय शिवतारे पाहत होते का, हा प्रश्न आहे। त्याचं कारण देवेंद्र फडणवीसांनी विजय शिवतारेंची भेट घेतली नव्हती, किंबहुना देवेंद्र फडणवीस आणि विजय शिवतारेंचं काल मध्यरात्रीपर्यंत तरी बोलणं झालं नव्हतं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत। काल मध्यरात्री विजय शिवतारेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत भेट झाली। त्यांनी सांगितलं की मी माझ्या मतदारसंघातील काही समस्यांवर चर्चा केली आणि त्यानंतर विजय शिवतारेंची भूमिका बदलेल अशी बातमी आपल्याकडे सूत्रांच्या हवाल्याने आली होती आणि आज सकाळपासून विजय शिवतारेंची भूमिका बदलली आहे असं आपल्याला दिसतंय। जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे विजय शिवतारे ही कदाचित महायुतीच्या बाजूनी जातील, किंबहुना ते महायुतीच्या विरोधात, सुनेत्रा पवारांच्या विरोधात काहीच बोलणार नाहीत, घरी थांबतील। परंतु अजित पवारांच्या विरोधात जी आघाडी त्यांनी उघडली होती, एक मोर्चा उघडला होता, तो मोर्चा त्यांचा थंडावलेला आहे। आज सकाळपासूनच तो थंडावलाय। काल मध्यरात्रीची भेट या सगळ्याला कारणीभूत आहे हे जवळपास स्पष्ट आहे। पण देवेंद्र फडणवीसांच्या निरोपाची वाट हे विजय शिवतारे पाहत होते का? आणि विजय शिवतारेंना देवेंद्र फडणवीसांनी निरोप दिल्यानंतरच ते शांत झालेत का, असा कुठेतरी एक प्रश्न निर्माण होतोय। कारण यापूर्वी त्यांची एकदा मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती आणि विशेष म्हणजे बारामती आणि इंदापूर या दोन विधानसभा मतदारसंघाचे जे बारामती लोकसभेतील महत्त्व आहे ते यासाठी लक्षात घ्यायला हवं, कारण गेल्या वेळी जवळपास 6,87,000, सुमारे 6,86,000 आणि पुढे समथिंग काहीतरी मतं घेऊन सुप्रिया सुळे बारामतीची निवडणूक जिंकल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात त्यावेळी कांचन कुल, ज्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार होत्या, त्यांना 5,30,000 अशी काही मतं मिळाली होती। या 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये कांचन कुल यांनी आघाडी घेतली होती। बारामती आणि इंदापूर या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये त्या मागे पडल्या आणि सुप्रिया सुळेंनी तिथे लीड घेतला आणि तो लीड घेऊन जवळपास लाखाहून जास्तीच्या मार्जिननी सुप्रिया सुळे निवडणूक जिंकल्या होत्या। त्यानंतर विजय शिवतारेंना 2019च्या विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यातील अजित पवारांची भूमिका ही आपल्याला सर्वांना माहिती आहे। त्यानंतर आता परिस्थिती बदलली आहे, कारण अजित पवार आणि त्यांची स्वतःची यंत्रणा ही सुद्धा महायुतीसोबत असणार आहे। अजित पवारांच्या घरातील उमेदवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या स्वतः लोकसभेच्या उमेदवार असणार आहेत। त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार असणार आहेत आणि हा सामना इतका रंगतदार होणार आहे, त्यामध्ये कुठेतरी एक स्वपक्षाचीच भीती ही निर्माण झाली होती महायुतीसाठी, ती विजय शिवतारेंच्या निमित्ताने। ते विजय शिवतारे आता शांत झालेत हे जवळपास निश्चित आहे आणि जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे ते अजितदादांना साजेशी भूमिका घेतील, किंबहुना कदाचित ते या सगळ्यात कुठेच दिसणार नाहीत, परंतु ते
बंडाचं निशाण मात्र उभारणार नाहीत, इतकी खात्री काल महायुतीच्या नेत्यांनी केल्याचं समजतंय। त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघ हा जवळपास एका सामन्यासाठी तयार झालेला आहे। मैदान पूर्णपणे सेट झालंय। शिवतारेंच्या भूमिकेमुळे कायम जो वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न उपप्रश्न तयार होत होते ते सगळे प्रश्न आता थंडावलेत। त्या प्रश्नांना पूर्णविराम मिळालेला आहे। त्यांचं प्रश्नविरामाचं चिन्ह त्यांच्या समोरून हटलेलं आहे आणि आता बारामती लोकसभा मतदारसंघ हा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा अजितदादा पवार, सुप्रिया शरदचंद्रजी पवार सुळे किंबहुना सुप्रिया सुळे ज्या शरद पवारांच्या कन्या आहेत त्यांच्या विरोधात थेट सुनेत्रा अजितदादा पवार या उमेदवार असणार आहेत आणि स्वाभाविक या लढतीकडे या सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल। आता विजय शिवतारेंच्या बदललेल्या भूमिकेनंतर सुप्रिया सुळेंना थोडीशी जास्त मेहनत करावी लागेल, कारण बारामती इंदापूर या विधानसभांमध्ये अजित पवारांची ताकद आहे। तिथे जर विजय शिवतारेंनी बंडाचं निशाण उभारलं असतं तर कदाचित काहीतरी वेगळं चित्र निर्माण झालं असतं, परंतु ते बंड थंडावल्यानंतर स्वाभाविक जे इतर छोटे छोटे बारामती लोकसभा मतदारसंघांमधले प्लेयर आहेत, छोटे छोटे घटक आहेत, मग ते अगदी गोपीचंद पडळकरांपासून ते हर्षवर्धन पाटलांपर्यंत त्या सगळ्यांना आज महायुतीने सेट केलेलं आहे आणि ही लढाई महायुती म्हणून लढायची आहे हे जवळपास त्यांनी स्पष्ट केल्याचं समजते। त्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी आता ही लढाई सोपी राहिलेली नाही, जी काही दिवसांपूर्वी थोडीफार सोपी झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं, पण पुन्हा एकदा ती लढाई कठीण झालेली आहे। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या सामन्यामध्ये नेमकं काय होणार, कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचं आपलंही लक्ष कायम असेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह। तोपर्यंत तुम्ही आपली मतं प्रतिक्रिया व्यक्त करा आणि व्हिडिओ आवडला असला तर मित्रपरिचितांना जरूर फॉरवर्ड करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।